कोल्हापूरमध्ये आयटी पार्क आणि टेक्स्टाईल हबला मंजुरी. कोल्हापूरमध्ये आयटी पार्क आणि ऐतिहासिक शाहू मिलमधील टेक्स्टाईल हबला मंजुरी मिळाली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. कोल्हापूरला राज्यातील टॉप 10 शहरामध्ये स्थान मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळेस दिली आहे. आयटी पार्कला मिळालेल्या मंजुरीमुळे आयटी क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. तसेच शाहू मिल येथील 26 एकर जागेत राजर्षी शाहू महाराज स्मारक, टेक्स्टाईल, टुरिझम हब, म्युझियम, इन्स्टिट्यूट्स आणि ऑडिटोरियम आणि अम्युजमेंट पार्क उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोल्हापूरचा औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकास होईल. तसेच स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊन रोजगार निर्मितीला गती मिळेल, असंही क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि नगरसेवक उपस्थित होते. सर्वांना माहित आहे, 2022ला ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची ज्यावेळी सूत्र हाती घेतली, तेव्हापासूनच आणि सन्माननीय फडणवीस साहेबांच्या साथीनं राज्याचा विकास सुरू झाला आणि यामध्ये कोल्हापूर देखील कुठं कमी पडलं नाही. मला अनेक गोष्टी सांगता येतील ज्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी किंवा ज्यांची सत्ता होती त्यांनी आश्वासित केल्या होत्या आणि त्या आम्ही पूर्ण केल्या. प्रामुख्यानं मला या ठिकाणी थोडा आढावा घेऊनच आजचं प्रामुख्यानं शाहू स्मारक आणि आयटी पार्कच्या विषयी बोलायचं आहे. पण सातत्यानं सत्ता असताना रंकाळा सुधरवतो म्हणणारे अनेक जण होते, कन्व्हेन्शन सेंटर आणतो म्हणणारे अनेक जण राज्यकर्ते होते, विमान सेवा, विमानतळ हे सुस्थितीत आणतो म्हणणारे अनेक जण राज्यकर्ते होते. रेल्वे स्टेशन आज आपण पहा, खऱ्या अर्थानं 1998 साली जाहीर झालेला डीपी देखील आज पूर्णत्वास आलेला नाही. रिंग रोड देखील झालेले नाहीत. रिंग रोड तर सोडूनच द्या, 500 जवळपास ओपन स्पेस ताब्यात घेण्यात आलेले नाहीत. मग ही कुणाची जबाबदारी आहे? ओपन स्पेसच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सेवा देण्याचं आपण काम करत असतो, विविध अम्युनिटीज आपण म्हणतो, त्या ओपन स्पेस देखील ताब्यात घेतल्या नाहीत. निवडणुका आल्या की फेक नरेटिव्ह सेट करायचं आणि निवडणुका जिंकायच्या, अशा काही जणांच्या भूमिकेतून काम करण्याची पद्धत होती, ती मात्र आता फसली. आपल्या सर्वांना माहिती आहे. मी कोल्हापुरातील जनतेला धन्यवाद देईन की कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या महायुतीची सत्ता त्यांनी दिली. आणि हे होत असताना मी जसं म्हणलं की सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांची ज्यावेळी वर्णी लागली, त्यावेळेला पहिला प्रकल्प कोल्हापूरचा रंकाळा आपण हाती घेतला. रंकाळा आज आपण पाहतो की मुना रंकाळ्याची पूर्वीची गर्दी आणि आत्ताची गर्दी यातला फरक आपण पाहतो. मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न आहे की देशाला 2047 साली महासत्ता म्हणून आपल्याला पाहायचं आहे, राज्याची इकॉनॉमी 2047 साली $5 ट्रिलियन पर्यंत आपल्याला न्यायची आहे, त्याप्रमाणे कोल्हापूरची देखील विकासापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला. राज्य नियोजन मंडळाचं काम करत असताना मित्रा या संस्थेची जबाबदारी देखील मिळाली, ज्याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री आहेत. देशाला विकासापर्यंत नेत असताना होणारं नुकसान देखील टाळलं पाहिजे या भूमिकेतून पहिला प्रकल्प मित्राचा कोल्हापूरमध्ये MRDP प्रकल्प आपण आणला, जो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केला. 2240 कोटी रुपये त्याला आपण यावर्षी ठेवलेले आहेत. त्याचे लवकरच आता कामाला सुरुवात होईल. त्याचबरोबर आज हे काम करत असताना शाश्वत विकास परिषद या कोल्हापुरात घेण्यात आली मित्राच्या माध्यमातून, आणि त्यामध्ये राज्य शासनाचं एक धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्याचं विकासाचं पोटेन्शियल ओळखून त्यामध्ये त्या जिल्ह्याला ताकद द्यायची आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, IIM नागपूरला महाराष्ट्र राईडचं उद्घाटन देखील आम्ही केलं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, उपमुख्यमंत्री होते, मी देखील होतो त्या ठिकाणी. 36 जिल्ह्यामध्ये Tier 2 आणि Tier 3 सिटीमध्ये आपल्याला आयटी पार्क उभे करायचे आहेत. मी सातत्यानं मुख्यमंत्र्यांना म्हणत होतो, माझ्या राजकीय सभांमध्ये पण आपण बघितलं असाल की कोल्हापुरातली अनेक मुलं जी कोल्हापूर सोडून बाहेर त्यांना नोकरीला जावं लागतं, आई वडिलांनी पोट मारून त्यांना मोठं केलेलं असतं,
तुटपुंज्या पगारावर माझा मुलगा काहीतरी शिकू दे, पुढे मोठा होऊ दे, या भूमिकेतून काम करत असताना संपूर्ण त्यांनी जे शिक्षणासाठी खर्च केलेला असतो आणि मग ही मुलं मोठी होतात, नाईलाजाने त्यांना बाहेर नोकऱ्यांना जावं लागतं. मग ते आसपासच्या सिटीमध्ये असतील, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असतील, आसपासच्या देशामध्ये असतील, अमेरिकेपर्यंत आपली मुलं गेलेली आहेत. आणि मग अशा वेळेला आई वडिलांना कुठली परिस्थिती निर्माण झाली, काही अडचणी निर्माण झाल्या, तर त्यांना मदत करता येत नव्हती. मी सातत्यानं मांडत होतो आणि मग कोल्हापूरमध्ये आयटी पार्क होणं गरजेचं आहे. शासनाच्या या धोरणाचा या ठिकाणी आपण धोरणाप्रमाणे जे आपण 5 शाश्वत विकास परिषदेमध्ये मुद्दे घेतले होते, त्यामधला एक आयटीचा विषय होता, टेक्सटाईल पार्कचा एक विषय होता, टेक्सटाईल एक विषय होता, फाउंड्रीचा एक विषय होता. फाउंड्री हब देखील कोल्हापुरात लवकरच आपण जाहीर करतोय पुढच्या काही दिवसातच. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये आपण काम केलं होतं. आणखीन मग टुरिझम या क्षेत्रामध्ये आपल्याला कोल्हापूर जिल्हा 5 सेक्टरमध्ये विकासाला चालना मिळू शकते, अशी आम्ही शाश्वत विकास परिषदेमधून एक आढावा आमच्याकडे आला होता. आणि त्याप्रमाणे टुरिझम मध्ये मी जे आपल्याला सांगितलं, ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्या रंकाळ्याची त्या ठिकाणी आपण आज पाहतो किती चांगल्या परिस्थितीत आहे. टुरिझमच्या दृष्टीने आणखीन काही गोष्टी आपण करत आहोत, पण प्रामुख्यानं आज कोल्हापूर शहराच्या दृष्टीने महत्वाचे विषय असणारे कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू आहे. आणि नुकतंच मला आपल्याला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद वाटतो, मी आपल्या वर्तमानपत्रांचे देखील आभार मानतो सर्वांचे, की पहिल्यांदा मी शाहू महाराजांच्या नाव असणाऱ्या शाहू मिलचा विषय घेतो, की ज्याचं अनेकांनी आजपर्यंत म्हटलं गेलं की या ठिकाणी स्मारक करू. या ठिकाणी याची बैठक लावली. मी निवडून आल्या पहिल्यांदा एक काम केलं. संजय सावकारे जे टेक्सटाईल मिनिस्टर आहेत, ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. 2009ला आम्ही एकत्रित निवडून आलो असताना माझी चांगली मैत्री. या मैत्रीचा लाभ घेत त्यांना तातडीने मी पत्र दिलं आणि हाय पॉवर कमिटीमध्ये हा विषय ठेवला. कॅबिनेटमध्ये विषय मंजूर करून घेतला आणि त्याला यश येताना आपल्याला दिसलं. 2च दिवसापूर्वी त्याची देखील बैठक झाली. यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख करू इच्छितो की स्वर्गीय माजी आमदार चंद्रकांत दादा जाधव यांचा, त्याने देखील त्यामध्ये एक चांगला आराखडा तयार केलेला आहे. आणि या बैठकीमध्ये मग एकूण 26 एकर जागेपैकी 5 एकर जागा त्या ठिकाणी टेक्सटाईल हब निर्माण करण्यासाठी त्यांनी मागणी केली, ज्यामध्ये अर्बन हट म्हणून एक संकल्पना आहे की राज्यातल्या टेक्सटाईलच्या क्षेत्राशी संबंधित असणारे सगळ्या प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी आणायचे. त्या ठिकाणी त्यांचं एक डिव्हिजनल ऑफिस, म्हणजे महाराष्ट्राच्या 6 डिव्हिजनपैकी या पुणे डिव्हिजनचं ऑफिस त्यांना तिथं घ्यायचं आहे. हे सोडलं तर 21 एकर मध्ये त्यांनी आपल्याला पूर्ण मुभा दिलेली आहे की इथल्या आपल्या कोल्हापुरातील नागरिकांच्या ज्या काही गोष्टी असतील, मान्यता असेल, त्याप्रमाणे तुम्ही पुढे जायचं. आणि यासाठी आपण प्रामुख्याने मागणी केलेल्यापैकी ब्युरो रिपोर्ट SPN मराठी कोल्हापूर.